गाव सोडून 17 वर्ष झालीत, पण गावच्या काही आठवणी असतात ज्या अशा काही मनात घर करून बसलेल्या असतात की मिटत नाहीत. त्यात जर भयावह काही असेल तर मात्र ती भीती आयुष्यभरासाठी मनात घर करून बसते. तर गोष्ट 17 वर्षांपूर्वीची आहे. 2007ला माझी 10वी पूर्ण झाली. आमच्या गावच्या खालच्या बाजूला मारुतीचं मंदिर आहे आणि रस्त्यापलीकडे केदारबाचं मंदिर रात्रीत अजूनच गूढ वाटायचं. शेजारी ही भलं मोठं पिंपळाचं झाड. अगदी आताच्याच 2 महिन्यात मी गेले होते. बहिणीचं लग्न होतं. गावदेवाचा शेवट मारुती आणि केदारबा. मारुती तरी जरा वस्तीत आहे, पण केदारबा बिलकुलच झाडीत असल्यासारखा. रात्रीचं तिकडे जायचंच काय, पण बघायचं म्हटलं तरी अंगावर सरसरून काटा यायचा. अगदी जीर्ण झालेले ते मंदिर आणि दगडात कोरीव काम करून बनलेले केदारबा देव, त्यांच्याकडे गावकऱ्यांचं या साली लक्ष गेलं आणि नवीन बांधकाम चालू होणार होतं. मारुती आणि केदारबा दोन्ही मंदिरांच्या मध्ये एक रस्ता आहे. आता 17 वर्षात गावात सगळा कायापालट झाला आहे, पण तेव्हा तो रस्ता कच्चाच होता आणि त्या रस्त्यातून चालत पुढे ओढ्याचा एक ओघळ यायचा. पाणी जास्त नसायचं, पण किचकिच नुसती. त्या चिखलातून वाट काढत मोठ्या ओढ्याकडे जावं लागायचं. तिथे एका वेळेस 3 बायका बसून धुणं धुवू शकतील एवढा मोठा दगड होता. 2री 3रीत असताना गावची मराठी शाळा देखील अशीच ओढा ओलांडून पलीकडे जावं लागायचं. पावसाळ्यात तोच ओढा ओलांडून घरी येत असताना मी त्या पाण्यातून वाहून गेले असते. तेव्हापासून मात्र गुडघाभर पाण्यात देखील उभी राहायची मला भीती वाटते. त्या ओढ्यात सुद्धा गुडघाभर पाणी असायचं, पण त्याची देखील मला भीती वाटायची. पाण्यात कधी उतरलेच नाही. वरवर दगडावर बसून कपडे धुवायची आणि आपलं घर गाठायचं. त्या ओढ्याचं नाव होतं मारुतीचा वडा. म्हणजे मारुतीच्या देवळाजवळ असल्यामुळे त्याचा गावच्या भाषेत अपभ्रंश. आता तुम्ही म्हणसाल सगळे ओढे सारखेच की, त्यात भ्यायचं काय एवढं. पण त्या ओढ्यापासून वरच्या बाजूला एक भली मोठी झुडपांची जाळी सोडली तर पुढेच गावचा मसनवाटा होता, म्हणजेच गावची स्मशानभूमी. तरीच गावच्या म्हाताऱ्या बायका भांडताना म्हणायच्या, तुला नेलं मारुतीच्या वड्यावर. मला हे आता उमजलं होतं. असो, तर एक दिवशी असंच मी एकटीच कपडे धुवायला त्या मारुतीच्या ओढ्यावर गेले होते. कारण शेजारच्या बायकांच्या घरी माणसे कमी असत, त्यामुळे त्यांना घरीच कपडे धुतले तरी पाणी उरायचं. त्या काळी पाण्याची बरीच टंचाई होती. बरोबर कोणीच नव्हतं. कपड्याचं घमेलं डोक्यावर घेतलं आणि मी एकटीच गेले. कारण तिथे कोणी ना कोणीतरी बाई असायचीच, त्यामुळे भीती वाटत असली तरी बरोबर कोणीतरी आहे हा दिलासा असायचा. त्या दिवशीही त्या ओढ्यावर 2 बायका त्यांची कपडे धुत होत्या. मला त्यांना बघून हायसं वाटलं, पण फसगत तिथे झाली. त्या माझ्या खूप अगोदर तिथे आल्या होत्या, त्यामुळे मी धुवायला सुरुवात करते न करते तोच त्यांचं धुणं आवरून झालं. एक गोष्ट चांगली होती की मला एकटीला तो सगळा दगड कपडे धुण्यासाठी मिळणार होता. पाणीही स्वच्छ राहणार होतं. त्या बायका निघून गेल्या. माझी खूप इच्छा होती त्या दोघींना म्हणावं, मी पटपट कपडे आवरते, तुम्ही थोडा वेळ थांबता का. पण असं कसं म्हणणार. त्या तर माझ्या घराशेजारच्याही नव्हत्या ज्या माझ्यासाठी स्वतःचा खोळंबा करून थांबतील. मी कपडे धुण्यास सुरुवात केली. भर दुपारचे 12 वाजले होते. त्या रस्त्याने जाणारे गुरे देखील केव्हाच निघून गेले होते. रस्त्याला एक चिटपाखरू देखील यायचं नाव घेत नव्हतं. ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत नुसतेच झाडे. हा भला मोठा पसरलेला ओढा. ओढ्याच्या दोन्ही बाजूला ही मोठी मोठी झाडे. मागे फिरून बघितलं तरी नुसतं हिरवगार आणि झाडांमुळे लांबच्या लांब पसरलेला काळोख. आणि समोर बघितलं तर त्या भल्या मोठ्या जाळीपलीकडे दिसणारी ती स्मशानभूमी. त्या डोहासारख्या पाण्यात मी एकटीच होती. आजूबाजूला कुणीच नाही. काळीज नुसतं धडधड करत होतं. जीव थाऱ्यावर नव्हता, कारण एवढा मोठा ओढा आणि चिडीचूप शांतता. अंग गोठल्यासारखं झालं. एकटी असल्यामुळे मनात असलेली भीती अजूनच वर आली. मन तरीही इकडे तिकडे कुणी दिसतंय का ते शोध घेऊ लागलं. ओढ्याच्या पलीकडे वाडीच्या माणसांची राने होती. कोणीतरी असेल त्या रानात हे मनाला समजावत होतं. कान देऊन ऐकायचा प्रयत्न करत होते की कोणाच्या बोलण्याचा आवाज ऐकू येतोय का ते. मनातल्या मनात स्वतःला शिव्या घातल्या. इथून पुढे येशील का एकटी, बावळट कुठली. खरं तर ह्याचं त्याचं मत ऐकून आपण आपल्याच मनात भीतीचा भ्रम निर्माण केलेला असतो.
आणि मला सांगणारी तर तीच मैत्रीण होती, जिला घराच्या खांडावर बसलेला माणूस दिसला होता. स्मशानभूमी तिकडे आहे हेही तिनेच मला सांगितले होतं. भीतीने पार माझी गाळण उडाली होती. वाऱ्यामुळे झाडांची पाने नुसती सळसळ करत होती आणि तो दगड देखील एका भल्या मोठ्या करंजीच्या झाडाच्या बुंध्याला होता. जोराची हवा सुटली की डोक्याच्या वर त्या झाडाची सळसळ काळजात धडकी भरवायची. वरती बघायचीही हिंमत व्हायची नाही. असं वाटायचं वरती झाडाकडे बघितलं आणि त्या झाडातूनच कोणी खाली आलं तर मी काय करू? पाण्यात कपडे धुण्यासाठी हात घातला तर पाण्यातून कोणी माझा हात खाली ओढला तर? ह्या विचाराने काळीज नुसतं चर्र झालं होतं. माझं मलाच समजलं नाही मी त्या भीतीत कपडे कशी धुतली असतील. कसा बसा जीव मुठीत धरून जेमतेम त्या पाण्यातून कपडे पिळून काढली आणि घमेल्यात भरत असतानाच तिथून एक जण कुणीतरी माणूस जाताना दिसला. गावाची जी वाडी आहे त्या वाडीला जायला त्या ओढ्यातूनच रस्ता आहे. तो माणूस बघताच जीवाला एवढं हायसं वाटलं. तो पुढे निघून जायच्या आत मी तिथून उठले नि घमेला डोक्यावर घेऊन घराच्या रस्त्याला चालू लागले. पण तो तरी थोडीच माझ्यासाठी थांबणार होता. मी पटापट भीतच तिथून निघायचं ठरवलं. त्या दगडापासून कडेकडेने थोडं पुढं आलं की तिथे एक विहीर लागत असे. आई बरोबर आले होते तेव्हा बाकीच्या बायकांचं आणि आईचं बोलणं ऐकलं होतं. ती विहीर चांगली नाही, माणसाला हात ओढून घेते, म्हणून तिला दगडा मातीने कायमची बुजवून टाकली होती. तिथे येताच मला हे सगळं आठवू लागलं. भीती कमी व्हायचं नावच घेत नव्हती. अगदीच पळत म्हटला तरी चालेल. मी त्या विहिरीपासून 1-2 फूट पुढे आले. पुढे अजून जरा चाललं की मग मारुतीचं मंदिर दिसणार होतं. मनात होतं देवा लवकर लवकर पाय उचलू दे माझे. पुढे तोच रस्ता जिथे सगळा चिखल पार करून जायचं होतं. तो चिखलाचा रस्ता जरा उंचवट्यावर होता आणि शेजारून ओढ्याचा ओघळ वाहत होता. त्या ओघळात पण करंजीच्या झाडापेक्षाही मोठी मोठी काळपट रंगाची झाडे. जिथे कपडे धुवत होते तिथेही मला भीती वाटत असली तरी तिथलं वातावरण कुंद नव्हतं. वारे वाहत होते. पण ह्या ओघळाच्या रस्त्याला आल्यावर तिथला तो काळपट अंधार बघून भीती तर वाटतच होती, पण तिथलं वातावरण अगदी गच्च आभाळ भरून आल्यासारखं वाटत होतं. झाडाचं एकही पान हलत नव्हतं. त्या वाटेतून जाताना देखील मनात भीती होतीच. पण त्या वाटेतून चालत पुढे गेलं की लगेचच मंदिर आणि गावातली घरे दिसणार होती. मी पटापट चालायचा प्रयत्न करत होते. ते कोंदट वातावरण जाणवतच होतं मला. पण स्मशानभूमी तर मागे राहिली. इथे कशाला काय असेल? भीत मनात विचार करत डोक्यावर घमेलं घेऊन चिखलातून पाय उचलत होते. तो ओघळ पार करून सुटकेचा श्वास सोडला. आता भ्यायची गरज नाही. गावातील घरे दिसायला लागलीत. असं म्हणत मी ओघळातून बाहेर निघतच होते आणि तेवढ्यात 2 लहान मुलांच्या बोलण्याचा आवाज ऐकू आल्यासारखं वाटलं. मनात म्हणलं शेजारी शेती आहे, असेल त्या रानाचं कोणीतरी. पण त्या ओघळातून पुन्हा एक आवाज ऐकू आला. जणू 2 लहान मुले काहीतरी कुजबुजत होती. म्हणून मागे फिरून बघितलं तर तिथे कोणीही दिसलं नाही. चिखलातून निघून गावच्या कच्च्या रस्त्यावर आले. समोर उंचावर गावाची घरे दिसू लागली. आता भ्यायचं काही कारण नाही असं म्हणत मी मागे नक्की कोण बोलत होतं हे पाहण्यासाठी तशीच घमेलं डोक्यावर घेऊन नुसती मान मागे वळवून बघितलं तर त्या काळ्याकुट्ट अंधाऱ्या सावलीत त्या ओघळात अगदी मळकट काळसर झालेली कपडे अंगात घातलेली, साधारण 1ली-2रीच्या वर्गात असलेली 2 मुले उभी असलेली दिसली. ती माझ्याकडेच बघत होती. एवढ्या लांबून त्यांचे डोळे, म्हणजेच ते दोघेजण मला स्पष्ट दिसत नव्हते, पण ते तिथे उभे असलेले दिसत होते. एका क्षणात मनात विचार आला, एवढी लहान मुलं ह्या पाण्यात का उतरली असतील? यांना भीती नाही का वाटत? मी एवढी मोठी असून एवढी भीती आहे. पुन्हा मनात विचार आला, त्या ओढ्यापलीकडे लोकांची वस्ती आहे, त्यांची मुले असतील कदाचित. काही पोरांना असते सवय, गावची मुले भीत नाहीत. म्हणून मी अजून एकदा मागे वळून बघितलं आणि मला धडकीच भरली. कारण मागच्या वेळेस तर सर्व काही ठीक होतं, पण यावेळेस मात्र त्यांना गुडघ्याखाली पायच नव्हते. ती दोघे अधांतरी तिथे उभी होती. मी अगदी स्पष्ट बघितलं होतं, त्या 2 मुलांना गुडघ्यापासून खाली पायच नव्हते. झाडांच्या अंधारात ना त्यांचे चेहरे नीट दिसत होते
मी संभ्रमात पडले. असं काही दिसायचं असतं तर मागे ओढ्यात असताना दिसलं असतं. असं लोकवस्तीत येऊन कसं दिसू शकतं? मी टक्क डोळ्यांनी त्या 2 विनापायाच्या मुलांना बघितलं होतं आणि प्रश्नात होते. माझ्या समोर तर घरे आहेत, हे कसं शक्य आहे? हा माझा भ्रम असू शकतो. म्हणून मी पुन्हा मागे वळून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. हो, पण तो झाडांचा काळोख मात्र तिथे होता, काळाकुठ्ठा अंधार. घरी येऊन मी याबद्दल आईला किंवा कोणालाच काही सांगितलं नाही, कारण मी स्वतःच प्रश्नात होते की लोकवस्तीत येऊन मला कसं काय काही दिसू शकतं. हा प्रश्न लग्न होऊन गाव सोडून 17 वर्ष झालीत तरी अनुत्तरित आहे. ती दोघे खरंच अशी कोणी होतीत की फक्त माझ्या डोळ्यांचा भ्रम होता? पण मला कुजबूज जाणवली होती आणि त्यांचे गुडघ्यापासून खाली पायच नव्हते, हेही अजून नजरेसमोर आहे. लग्न झाल्यास पुन्हा त्या रस्त्याला जाण्याचा कधी योगच आला नाही. एका दिवसात माहेरी राहून सासरी माघारी फिरायचं, त्यामुळे कशाला कोण तिकडे जातंय? 4 वर्षामागे जिथे तो चढ होता तिथे मात्र मी गेले होते. एका मैत्रिणीच्या घरी जायचं होतं. एवढ्या वर्षात गावात खूप बदल घडले आहेत. सिमेंटचे रस्ते बनवून त्या ओघळाच्या पाण्यावर पूल बांधलेला होता. मनात माझ्या ते दृश्य अजून होतंच, पण बरोबर अजून दोघी मैत्रिणी होत्या आणि मुद्दामून ती आठवण ताजी करण्यासाठी मी मुळातच तिकडे जाणार नव्हते. मला अजून एक मुळीच भ्यायचं नव्हतं. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.